नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं कराडमधील दत्त चौक येथे नीट परीक्षा पेपर फुटी तसेच देशभरात वाढलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। कराड शहरातील दत्त चौक येथे सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं नीट परीक्षा पेपर फुटी तसेच देशभरात वाढलेल्या शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। देशभरातील विविध स्पर्धा आणि शासकीय परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचा आरोप देखील यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी केला। नुकतंच नीट परीक्षेत कथित गैरव्यवस्था आणि पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला। या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते। या आंदोलनाचे आयोजन कराड तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आले होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका युवक काँग्रेस, कराड दक्षिण युवक काँग्रेस आणि कराड उत्तर युवक काँग्रेस, कराड पाटण तालुका काँग्रेस यांच्या वतीने आज आयोजित हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर गेल्या आठवड्यात जे पेपरफुटी झाली त्यामुळे मी सकाळीच आज आपल्या माध्यमांच्या द्वारे न्यूज पाहिली की राजस्थान असेल, गोवा असेल, दिल्लीमध्ये असेल काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार एकच आहे, याला जबाबदार BJP सरकार आहे। जे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी याला कोण पुरवठा करत आहे, याच्या पाठीमाग कोण आहे? तर याच्या पाठीमाग सरळ आपल्याला कळत आहे की BJP सरकार आहे। खरं तर गेल्या आत्ताच आबनवी सरांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटले। हे पेपर लीक सरकार आहे का? मग काय चालले आहे सरकारचं? सरकार जबाबदार घेण्यात आले। आता गेल्या आठवड्यापासून BJPचं एक हे आंदोलन केलेलं मला दाखवा, BJPनं पेपर फुटीच्या विरोधात केलेलं आंदोलन एक मला दाखवा, कारण BJPच त्यांना पाठबळ देतं या, BJP त्याच्या पाठीशी उभं राहते। म्हणजे हे चोरांचं सरकार आहे। मी उघड सांगेन हे चोरांचं सरकार आहे। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चोर आहेत, मग त्यांची BJP सरकार कसे असेल? म्हणून आम्ही तो सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही BJP सरकारचा NTA चा आणि नीट एक्झामचा आम्ही जाहीर निषेध करतो।